ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। कापून टाकू आणि ठोकून काढू अशा शब्दांमध्ये त्यांना धमक्या येत आहेत। सलग 4 दिवस धमक्या आल्यानंतर दानवेंनी पोलिसांमध्ये आता तक्रार देखील केलेली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची ही धमकी आलेली आहे। सलग 4 दिवस त्यांना या धमक्या येत होत्या आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये देखील या विरोधात तक्रार केलेली आहे। आणि आपल्यासोबत स्वतः अंबादास दानवेजी आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करूया। दानवेजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला खरं तर धमक्या येत आहेत असं कळतंय, नेमक्या काय धमक्या येत आहेत आणि आता पोलिसांमध्ये देखील आपण तक्रार केलेली आहे, तर पोलिसांकडून तपास नेमका कसा सुरू आहे? नाही, मला माहित नाही पोलिसांकडे तपास। मी परवाच्या दिवशी पोलिसांकडे तक्रार केली। बर, 2-3 दिवस झाले तक्रार करून। मी काय त्याचं फार हे केलेलं नाही, हम्म, कारण रोज रात्री अशा पद्धतीनं फोन येत होते। मी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं, कारण असे फोन येत असतात। हम्म, हम्म, परंतु रोज झाल्यानंतर मग मी शेवटी 2-3 दिवस पूर्वी कंप्लेंट पोलिसांकडे केलेली। आता पोलिसांनी पुढे काय तपास केला मला नाही माहिती, ते पोलिसांनाच तुम्ही विचारलं पाहिजे। बर, आपला नेमका कोणाकडे संशय आहे का की कोण अशा पद्धतीने आपल्याला धमक्या देऊ शकतो? असं काही हे पाहिजे तर मी या धमक्याला घाबरतच नाही मुळे, पण कसं आहे फॉर्मॅलिटी असावी म्हणून मी तक्रार करून ठेवलेली आहे। उद्या काही झालं गेलं तर पण अशा किती कोणी धमक्या दिल्या तर मला काही फरक पडणार नाहीये। पण ते कंटिन्यू 3-4 दिवसांना रोज अशा पद्धतीनं यायचं, म्हणून मग मी एक दिवस एक अर्ज देऊन ठेवला स्थानिक आमच्या मी ज्या भागात राहतो त्या भागातल्या पोलीस स्टेशनवर। बर, पण नेमक्या या धमक्या काय येत आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला नेमकं काय सांगण्यात येत आहे? आता कसं आहे, आता धमक्या मी तक्रारीत लिहिलंय जीवे मारण्याच्या धमक्या। बर, धन्यवाद दानवेजी, आमच्याशी बातचीत केलीत, या सगळ्या संदर्भामध्ये माहिती दिलीत त्याबद्दल आभार आपले। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत होते। त्यांना जीवे मारण्याची धमकी येत आहे, फोन कॉलवरून या धमक्या देण्यात येत आहेत। सलग 4 दिवस या धमक्या आलेल्या आहेत आणि यानंतर दानवेंनी पोलिसांमध्ये देखील तक्रार केलेली आहे। आता संबंधित पोलीस स्टेशनकडून या सगळ्याच प्रकरणाचा तपास सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।